धन्यवाद. क्षमा असावी, या ठिकाणी आपल्याला लाभलेले पाहुणे रवी वाघ सर यांचा सत्कार राहून गेला, तर मी तो सत्कार करण्याची विनंती प्रवीण सरांना करते. दिवा जळायला वाट लागते, वाट जळायला ज्योत लागते आणि सुंदर जीवन जगायला तुमच्यासारख्या व्यक्तींची साथ लागते. आपल्या सर्वांच्याच परिचयाचा अगदी जवळ असणाऱ्या आणि वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असणाऱ्या अशा आपल्या कश्मीरा ठक्करना, तर यांना मी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. हॅलो हॅलो जरा मला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला उभं राहता येत नाही आहे. सॉरी, क्षमा मागते सगळ्यांची. पण नाही, एक मिनिट प्रवीण, एक मिनिट. नाही, मी उभी राहते. नमस्कार. व्यासपीठावरती सर्व मान्यवर, आलेले पाहुणे, माझे मित्र मैत्रीण, मुलं, काय म्हणाल ते. कारण आता गेले 40 वर्ष मी या ब्लाइंड क्षेत्रामध्ये काम करत आहे. द पुना ब्लाइंडमेन्स असोसिएशनमध्ये मी काम करते. आणि पुन्हा सांगायचं झालं तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे आभार. अशक्य ते शक्य करिता प्रयास. आयुष्यात जे अवघड वाटतं ते जिद्दीने आणि सातत्याने प्रयत्न केल्यास शक्य होतं. हे ज्यांनी करून दाखवलं ते डॉक्टर हेलन केलर यांच्या आज जन्मदिन. त्याच्या अतुलनीय कार्याला विनम्र अभिवादन. जन्मतः बहुविकलांग असूनही अपार मेहनत, सातत्य आणि पराकोटीच्या संयम यांच्या जोरावर डॉक्टर हेलन केलर यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणादायक ठरले आहे, काम केले आहे. आज इथे जमलेले सर्वांचा एकच सांगणं आहे की यश अपयश फार विचार न करता मनापासून प्रयत्न करत रहा. जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. बी अ विनर. थँक्यू.